पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय. पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 4थी मेरिट लिस्ट या ठिकाणी लागली आहे. कारण की मी तुम्हाला याच्या अगोदरपासून वारंवार सांगत आलो होतो की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 4थी मेरिट लिस्ट आज लागणार आहे म्हणून. तर आपला जो अंदाज आहे हा या ठिकाणी खरा लागला. आपला तो अंदाज हा 100% लागलेला आहे. तर बघू शकता, जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 महाराष्ट्र सरकार पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 4थी मेरिट लिस्ट आलेली आहे. जे मी तुम्हाला तारीख सांगितली त्या तारखेवर आलेला आणि आपला जो अंदाज हा 100% या ठिकाणी लागतो. तर आता महाराष्ट्राचा कडाप किती गेला आहे ते तुम्हाला दाखवून देतो. तर अहिल्यानगर डिव्हिजनचा फक्त 77वर कडाप गेला. बघू शकता, पहिली लिस्ट पहिलं नाव PWD कॅटेगरीचा 77 गेलेला आहे अहिल्यानगर डिव्हिजन. त्याचबरोबर ओपन बघा 93 पर्यंत गेलेला आहे. EWS पण 93 गेलेला आहे. ST 88 गेलेला आहे. OBC 94 गेला आहे. 93-94 ओपन पण 93 गेलेला आहे. तर बघू शकता अहिल्यानगर डिव्हिजन. तर त्यानंतर अकोला डिव्हिजन आहे. OBCचा जो कडाप आहे 93-94 गेला. ओपन 93 गेलेला आहे. SCचा तो आहे 93 गेलेला आहे. आणि त्याचबरोबर बघा या ठिकाणी ओपन 93वर गेलेला आहे. त्याचबरोबर अमरावती डिव्हिजन आहे. PWD Cचा 87 गेला आहे. ओपनचा 92-93 गेलेला आहे. आणि OBCचा पण 93-94 गेलेला आहे. 93 गेला OBCचा. त्याचबरोबर बघा बारामती डिव्हिजन आहे. OBCचा जो कडाप आहे 92 गेलेला आहे. आणि ओपनचा 92-93 गेला. STचा 89 गेला. EWS कॅटेगरी 91 गेला. OBC जो गेला हा 92 गेलेला आहे. PWD बघू शकता. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं, बारामती डिव्हिजन आहे. त्यानंतरचा डिव्हिजन बघू शकता बीड डिव्हिजन आहे. बीड डिव्हिजनमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ओपनचा जो कडाप हा 93 गेलेला आहे. 93-94 ST 89 गेला आहे. OBC 95 गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता भुसावळ डिव्हिजन आहे. ओपनचा 92 गेलेला आहे. EWS कॅटेगरीचा 89 गेलेला आहे. STचा जो कडाप आहे 89 गेलेला आहे. त्यानंतर बुलढाणामध्ये जर पाहिलं तर ओपनचा 93-94 गेलेला आहे. त्यानंतर बघा बुलढाणा डिव्हिजन OBC 93-94 गेलेला आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही SCचा गेला आहे 93 गेलेला आहे. STचा जो गेला आहे 89 गेलेला आहे. आणि त्यानंतर चंद्रपूर डिव्हिजन बघा EWS 92 गेला आहे. ST 90 गेलेला आहे. आणि SCचा जो आहे 92 गेलेला आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर बघा SC 92, OBC कॅटेगरी 92 गेलेला आहे. ओपन बघा 92 गेलेला आहे. SC बघू शकता 92. चंद्रपूर डिव्हिजन बघू शकता तुम्ही PWD 87 गेलेला आहे. आणि STचा तो गेला आहे 90 गेला आहे फक्त. त्यानंतर बघा चंद्रपूर डिव्हिजन SCचा 92 गेलेला आहे. आणि त्याचबरोबर बघू शकता SC 92, SCचा बघू शकता 94 गेला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजनगर डिव्हिजन आहे. SC 94, ओपन 94 गेलेला आहे. UR कॅटेगरी बघा. त्यानंतर बघा या ठिकाणी OBC 94 गेलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे छत्रपती संभाजी महाराजनगर नंतर धुळे डिव्हिजन आहे. PWD 88 गेला आहे. OBC 92 गेलेला आहे. त्याचबरोबर धुळे डिव्हिजन बघू शकता ओपन कॅटेगरीचा 92 गेलेला आहे. ओपन कॅटेगरीचा जो गेला 92 गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही त्यानंतर धुळे डिव्हिजन बघू शकता तुम्ही ओपनचा जो आहे 92 गेलेला आहे. त्याचबरोबर बघू शकता PWDचा तो गेला 81 गेला. EWS कॅटेगरी 91. त्यानंतर गोवा डिव्हिजन आहे. ओपनचा 90 गेलेला आहे फक्त. आणि त्याचबरोबर EWS कॅटेगरीचा जो कडाप हा 89 गेला. STचा जो आहे 87 गेला. EWS कॅटेगरीचा 90 गेलेला आहे. ओपनचा 90पर्यंत गेला आहे. त्यानंतर बघू शकता गोवा डिव्हिजनचा ओपनचा जो कडाप आहे या ठिकाणी 89 गेलेला आहे. आणि STचा जो गेला 87 गेला आहे. OBC कॅटेगरीचा 90 गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता गोवा डिव्हिजन. तर एवढा काय कडाप गोवा डिव्हिजनचा गेला आहे. ओपनचा 89पर्यंत गेलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही गोवा डिव्हिजनचा जो कडाप गेला आहे फक्त EWSचा 89 गेला आहे. ST कॅटेगरी 86 गेला आहे. ओपनचा 89, STचा 87 गेला आहे. आणि OBCचा जो कडाप आहे फक्त 89वर गेलेला आहे. बघू शकता गोवा डिव्हिजन एवढा कमी कडाप या ठिकाणी गेला आहे. जळगाव डिव्हिजन बघू शकता ओपनचा जो कडाप आहे हा 93 गेलेला आहे. EWS कॅटेगरी 93 गेलेला आहे. SCचा 91 गेलेला आहे. EWS कॅटेगरी बघू शकता 91. कराड डिव्हिजन बघा SCचा जो कटाप गेला आहे 90 गेलेला आहे. ओपनचा 92 गेलेला आहे. OBC कॅटेगरीचा 91 गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता कोल्हापूरचा जो कडाप हा 92 गेलेला आहे, ठीक आहे. त्याचबरोबर बघू शकता कोल्हापूर डिव्हिजन मालेगाव डिव्हिजन बघा SCचा 90 गेला आहे. ओपनचा 93-94, EWS 91, PWD 84 गेला आहे. आणि SCचा मालेगावमध्ये 90वर कडाप गेलेला आहे. त्यानंतर मुंबई सिटीला बघा ओपनचा 89, EWS 78 आणि ओपनचा 92पर्यंत गेलेला आहे. OBC बघू शकता 90. त्याचबरोबर ओपन बघू शकता 90. SC बघू शकता 90 गेला आहे मुंबईचा.
त्यानंतर नागपूर महसूल आहे ओपन बघू शकता 93 गेला आहे. OBC जो कडापा आहे 93 गेला आहे. EWS 92 गेलेला आहे. SC जो कडापा आहे नागपूर महसूलचा 92 गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी नांदेड डिव्हिजन आहे. SCचा 94 गेला आहे. ओपन 95 गेलेला आहे आणि SCचा 94 गेलेला आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे ओपनचा जो आहे 95 गेला आहे. STचा 93 गेला आहे. OBC 93 गेलेला आहे. त्यानंतर नाशिक डिव्हिजन बघू शकता. नवी मुंबई डिव्हिजन आहे. ओपनचा 91 गेला आहे. SCचा 90 गेलेला आहे. OBC 91 गेला आहे. SC 90 गेला आहे. PWD 79. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी पालघर डिव्हिजन आहे. PWDचा 71 गेला आहे. STचा 89, ओपनचा 92, OBC 92 आणि UR 92 गेलेला आहे. त्यानंतर पंढरपूर भाग ओपनचा 93 गेला आहे. SCचा 93 गेलेला आहे. OBC 93 गेला आहे. SC पण 91 गेलेला आहे. पंढरपूर परभणी बघू शकता तुम्ही EWS 94 गेलेला आहे आणि ओपन 95, OBC 95 गेलेला आहे. त्यापेक्षा पण कमी आहे परभणी डिव्हिजन. ठीक आहे. पुणे सिटी ईस्ट बघा SC 94, त्याचबरोबर बघा ओपन 94, ST 90, EWS 94. पुणे सिटी वेस्ट बघू शकता SC 94, OBC 94, ओपन 93, PWD 84. पुणे महसूल बघू शकता SCचा 92 गेला आहे आणि बघू शकता तुम्ही या ठिकाणी पुणे महसूल. ठीक आहे. पुणे महसूल बघू शकता तुम्ही या ठिकाणी. रायगड डिव्हिजन बघा ओपनचा जो कडावा आहे 92 गेला आहे. OBC कॅटेगरीचा पण 92 गेला आहे. SCचा 91 गेलेला आहे. EWSचा जो कडावा आहे 92 गेलेला आहे. रत्नागिरी डिव्हिजनचा जो कडावा आहे ओपनचा गेला आहे 93, SCचा 92 गेलेला आहे. PWD 76 गेला आहे. ST 90 गेला आहे. UR 93 गेला आहे. OBC 93 गेला आहे. SC 92 गेला आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी सांगली डिव्हिजन आहे. सांगली डिव्हिजनमध्ये ओपनचा 93 गेला आहे. OBC 93 गेला आहे. PWD 73 गेला आहे. OBC 92 गेला आहे. EWS बघू शकता 92 गेलेला आहे. श्रीरामपूर डिव्हिजन बघू शकता तुम्ही OBC 92 गेला आहे. ओपन या ठिकाणी 92 गेला आहे. SC 91 गेलेला आहे श्रीरामपूर डिव्हिजनचा. ठीक आहे. बघू शकता. त्यानंतर सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे. सिंधुदुर्ग ओपन 92 गेला आहे. OBC 92 गेला आहे. ST 88 गेला आहे. EWS कॅटेगरी 92 गेलेला आहे. त्यानंतर सोलापूर डिव्हिजन बघू शकता EWS 93 गेला आहे. OBC 93 गेलेला आहे. EWS 93 गेला आहे. ओपन 94 गेला आहे. त्यानंतर सोलापूर बघू शकता. ठाणे बघू शकता EWS 89, SC 90 गेलेला आहे. ठाणेचा 90वर गेला SCचा आणि ओपनचा 92 गेला आहे. PWD 76 गेलेला आहे. OBCचा जो कडाबा 91 लागला आहे आणि ओपनचा जो कडाबा आहे हा 92पर्यंत लागलेला आहे. तर ठाणे डिव्हिजन बघू शकता 90पर्यंत पण सिलेक्शन झालेलं आहे. वर्धा डिव्हिजन बघू शकता PWD 71, OBC 73 आणि ST 90 गेलेला आहे. त्याचबरोबर बघू शकता यवतमाळ डिव्हिजनला तर पाहिला आपण OBCचा 93 गेला आहे. ओपन 93 गेला आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे.